नमस्कार. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणाल दाते. अविनाश दादा कदम मित्र समूहाच्या वतीने सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अर्थातच मंत्री शिवेंद्रसिंह राजे चषकाचं आयोजन सातारा राजधानी येथे करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 22 तारखेला ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. उद्या 27 तारखेला या क्रिकेट स्पर्धेची फायनल आहे. परंतु त्याच्या अगोदर आयोजकांच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना आपण घेऊन आलोय. ते म्हणजेच सगळे संघ मालक आणि त्यातल्या त्यात सगळ्या कर्णधारांचा पॉडकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेच्या बाबतीतला अनुभव आणि ही संपूर्ण स्पर्धा आयोजन करत असताना सगळ्या आयोजकांनी घेतलेली मेहनत प्रामाणिकपणे तुमच्या समोर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. मी कुणाल दाते आणि माझ्याबरोबर आज एक सोन्यासारखा माणूस या पॉडकास्टमध्ये आणि हा पॉडकास्ट पॉवर्ड बाय आहे राईट स्पॉट स्टुडिओ सातारा. भगवती योद्धाचे संघमालक जितेंद्र राठोड आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आहेत. जितेंद्रजी, सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आज भारतामध्ये अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. अशा परिस्थितीमध्ये सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये आपला एक संघ असावा, भगवती योद्धाच्या नावाने आपण खेळावं, हे तुम्हाला कसं सुचलं? मला क्रिकेटची पहिल्यापासून आवड आहे आणि नेहमीच मला माझा जेवढा योगदान क्रिकेटमध्ये देता येईल तेवढा मी द्यायचा प्रयत्न करतो. अविनाश काकांनी एक साताराच्या मातीत एक क्रांती घडवणारी स्पर्धा SDPL जी भरवली आहे, त्यामध्ये आपला पण काही योगदान असावा अशी माझी इच्छा होती, म्हणून मी ही टीम घेतलेली आहे. आज आपण पाहतोय की जितेंद्रजी, तुम्ही ज्वेलरीच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेला आहात. साताऱ्याचं नाव तसं पाहिलं तर शूरवीरांचा जिल्हा हं. म्हणून या साताऱ्याकडे पाहिलं जातं. त्यातल्या त्यात एक क्रिकेटची स्पर्धा साताऱ्यामध्ये आली. SDPL मंत्री शिवेंद्रसिंह राजे चषकाचं नाव त्या स्पर्धेला लागलंय आणि तुम्ही देखील एक टेनिस बॉल क्रिकेट जगतातला हिरा निवडून आणलाय. कारण ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुमच्या टीममध्ये जगत सरकार आहे. मग जगत सरकारलाच आपल्या टीममध्ये खेळवायचं, हे तुम्हाला कसं सुचलं आणि त्यामागचं कारण काय? तसे आमच्या टीममध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन आम्ही निवडले, की एक आपला सातारचा भूषण गोळे हाही ऑल इंडिया आयकॉन आहे आणि जगत सरकार म्हणजे मला तो ॲक्चुअली खूप असा काम वाटतो. मी त्याच्या ISPLमध्ये मॅचेस बघितलेले आहेत. त्याला असा कुठलाही म्हणजे मला पर्सनली तो प्लेयर खूप आवडतो. मला असं वाटतं, की त्या खेळाडूमध्ये काही गर्व नाही आहे, काही नाही आहे. तो सगळ्यांना मिळून मिसळून टीममध्ये राहील आणि त्याचा फायदा आपल्या सातारच्या क्रिकेटपटूंना होईल. आज ज्या पद्धतीने हा जो कॉन्सेप्ट राबवला जातोय, यश कदम असतील, अविनाश काका कदम असतील, त्याचबरोबर सर्व जे काही आयोजक आहेत, दिवस-रात्र मेहनत घेत आहेत आणि आज कुठेतरी आपण पाहतोय, साताऱ्यातल्या तळागाळातल्या खेळाडूंना एक संधी मिळाली. आपल्या जिल्ह्यातले 11 तालुक्यातले अनेक गावातले ग्रामीण क्रिकेटपटू आज शेतकरी कुटुंबातले या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, याबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं होतं, की किंवा यानंतर ज्यावेळेला ही क्रिकेटची स्पर्धा आली, त्यावेळेला आपसुकच तुम्हाला वाटलं, की माझा देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळावा? नाही, मला बऱ्यापैकी माहिती होती, की आता अविनाश काकांनी ही टुर्नामेंट हातात घेतली म्हटल्यावरती 100% ती व्यवस्थितच होणार आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आणि विशेष करून मला टीम म्हणजे कुठलीही कुठलीही स्पर्धा घेताना त्याच्या मागचे जे बिहाइंड द सीन्स जे लोकांचं काम असतं, ते खूप महत्त्वाचं असतं आणि मी बरेच दिवस झाले बघतोय, दिवस-रात्र त्यांची धावपळ बघतोय, त्यांचे कष्ट बघतोय यामागे. नक्कीच ही टुर्नामेंट आजपर्यंत जी साताऱ्यात झालेली सगळ्यात उत्तम टुर्नामेंट आहे हे सांगायला काही हरकत नाही. मी गेल्या 3-4 दिवसामध्ये ही सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहतोय छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये. आपण पहिल्या दिवसाचा खेळ ज्यावेळेला पाहिला, प्रेक्षकांसाठी आपण काही स्टँड बनवलेले आहेत. तिथे हं, मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. हं. परंतु त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला स्टेडियमचे देखील द्वार उघडावे लागले. कारण मोठ्या संख्येने प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. हा जो प्रतिसाद मिळतोय, असं वाटतं की एक दिवस सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एका मोठ्या लेव्हलला जाईल आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकाची क्रिकेटची स्पर्धा होईल. नाही, हे नक्कीच होणार आहे आणि ज्याप्रमाणे पहिल्याच वर्षी जे आपल्याला सगळ्यांचा रिस्पॉन्स भेटला आहे, त्या हिशोबानं आपल्याला टुर्नामेंट थोड्याच दिवसात महाराष्ट्रात आणि त्याच्यानंतरही भारतातही पहिल्या नंबरला जायला काही हरकत नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कुठेतरी आपण अंतिम टप्प्यात आलोय. उद्या या स्पर्धेची फायनल होणार आहे. उद्या 27 तारीख म्हणजे सातारा टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातला एक सगळ्यात मोठा दिवस आहे आणि तुमचा जो संघ आहे भगवती योद्धाज यांना खेळायचं आहे उदय मेडिकल या टीमच्या विरुद्ध सेमीफायनल नंबर 2 मध्ये. हं, हं. वाटतंय त्या मॅचमध्ये तुमचा संघ जिंकेल आणि ट्रॉफीवर नाव तुमचं 100% कोरलं जाईल? आमचा संघ जिंकेल असं मला वाटतंय आणि इव्हन मला उदय मेडिकलच्या टीमलाही बेस्ट ऑफ लक त्या उद्याच्या मॅचसाठी. पण आमचा संघ जिंकेल हे नक्कीच मला वाटतंय. बघितलं ना, मी म्हटलं होतं ना, हा माणूस सोन्यासारखा आहे आणि खूप चांगलं वक्तव्य त्यांनी केलं या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.